आज मला दुपारच्या स्वयंपाकाचं अजिबात टेन्शन नाही आहे, कारण हर्षदच्या बर्थडेसाठी जी बिर्याणी केली होती ना, त्यात ती पातेला भरून बिर्याणी राहिली होती. लहान मुलांना ना नेहमी त्यांची वस्तू नाही आवडत, दुसऱ्याची वस्तूच आवडते. आता ही जी मुलगी आमची शेजारची आलेली आहे ना, तिची सायकल आहे आणि त्याला तीच पाहिजे म्हणून तो रडतोय. अगस्त्यासाठी ना मी अप्पे बनवले, कारण बिर्याणी स्पायसी आहे आणि त्याला एवढं स्पायसी खायची सवय नाही आहे, म्हणून मी त्याच्यासाठी अप्पे काढले. मी इथे रव्याचे अप्पे करते त्याच्यासाठी आणि त्याला ते खूप आवडतं. अगस्त्या शाळेतून येतो ना, तेव्हा त्याला खूप भूक लागलेली असते, तर 12 वाजेपर्यंत मी त्याला खाऊ घालते आणि झोपवते. ही आहे माझी बेडरूम. ती खूप दिवस साफ करायची राहून गेलेली, अक्षरशः बेडच्या मागे, कपाटाच्या मागे इतक्या जाळ्या पकडलेल्या आहेत ना. शेवटी आज या कामाला मुहूर्त लागलं आणि मी खोली साफ करत होती, तेवढ्यात आहो आले आणि म्हणतात मी खोली साफ करतो. मला काय मजाच आली. सगळ्यात पहिले ना खिडक्या साफ केल्या. आता ही जी खिडकी तुम्हाला दिसते ना, ही खिडकी 6 महिने झाले बंदच होती, कारण तिची जी स्लायडिंग आहे ना ती खूप जाम झालेली, तर ती खिडकी उघडतच नव्हती. तर तिच्यामध्ये ऑइल टाकून तिला मोकळं केलं. त्यानंतर खिडकी इझिली उघडायला लागली. त्यानंतर बेड सरकवलं, कपाट सरकवलं आणि बेडच्या आणि कपाटाच्या मागे इतक्या जाळ्या होत्या त्या वगैरे क्लीन करून स्वच्छ केली खोली. आणि दुपारी 2 वाजता मग आम्ही जेवण केलं. अगस्त्यानं संध्याकाळी काय करत होता, बल्ब घेऊन ना बल्बमध्ये गाणं बोलत होता माईक म्हणून. संध्याकाळी योगावरून आली ना, तेव्हा मेथीची भाजी घेऊन आलेली आणि संध्याकाळची भांडी राहिलेली ती दीदीने घासली. मी इथे मेथीची भाजी बनवली. रात्रीच्या जेवणामध्ये मेथीची भाजी आणि भाकरी होती. काल मी शिंगाडे आणले होते ना, तर ते पण एका साईडला मी उकडत ठेवले आणि दुसरीकडे ना किचन वाटा स्वच्छ केला, रात्रीची अंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मी इथे जेवायला बसली आहे. आणि हे लोक आहेत ना, कॅरम आणलाय तिथून असे कॅरमवर खेळत बसतात. फ्रेंड्स, असा होता आजचा दिवस. नेक्स्ट व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.